जानुनी सेतु कृत पातु. आपण आता गुडघ्यांजवळ आलेलो आहे. आता हल्लीच्या काळामध्ये गुडघ्यांची दुखणी फारच वाढत चाललेली आहेत. याचं कारण असं की आम्ही जमिनीवर बसून स्वयंपाक करत होतो, जमिनीवर बसून जेवत होतो, जमिनीशी नातं होतं आमचं. म्हणजे आम्ही मांडी घालून बसत होतो खाली. आता काय व्हायला लागलंय की स्वयंपाकाची ओटी आली, खाली बसून विळीवर चिरण्याची जी सुरीनी ओट्यावरती ठेवून आम्ही चिरायला लागलेलो आहे. जेवताना पंगत सुटली, रांगोळ्या घातलेली, आणि टेबलावरती खुर्चीवर बसून आम्ही जेवायला लागलो आहे. इतकंच नाही तर कधी कधी बुफे उभं राहून जेवतो. दुसरं म्हणजे असं की पूर्वीची पद्धत होती, आपण प्रातर्विधी करतो तेव्हा आपल्याकडे जे कमोड होते त्यापूर्वी अगदी 2 विटांवरती बसायची पद्धत होती. उकिडवं बसणं असं त्याला म्हणतात. तर ते उकिडवं आम्ही बसू शकत होतो. मुलांना मुद्दाम मी 1ला हात पुढे करा, पायामध्ये अंतर घ्या, 2ला खाली बसा, 3ला थोडंसं हे खाली सरायला वेळ लागतो तेव्हा गालाच्या खाली दोन्ही हात ठेवा, मग 4ला परत हात पुढे करा, 5ला उभ्या राहा आणि 6ला खाली या. 2 पायांमध्ये अंतर ठेवायचंय. गमतीने म्हणायची मी, अरे 2 पाय जवळ घेतले तर काय होईल सांगा बरं. म्हणजे कधी ती मुलं चुकायची नाही. मुलांनीच ह्याला संडासासन असं नाव ठेवलं. तर पुष्कळजणं ह्या आसनाला उत्कटासन म्हणतात, पूर्णपणे खाली बसणं. आपण उत्कटासन शिकवतो ते खुर्चीसारखं शिकवतो. खुर्ची नसताना खुर्चीसारखं बसायचं. गुडघे तयार होतात, त्याच्यावरती सगळा भार येतो पावलापासून गुडघ्यापर्यंत. आता म्हणजे माझ्याकडे योगाला बायका येतात, त्याच्यामधल्या 4-5 जणींची गुडघ्याची ऑपरेशन झालेली आहेत. मग ते ऑपरेशन करण्याच्या अगोदरचा काळ, ऑपरेशन झाल्यानंतर फिजिओथेरपी चालू आहे म्हणून योग सुटतो. आता जर का आपण ऑपरेशन टाळायचं ठरवलं तर आपली जेवढी आपण त्रैमासिक वर्गामध्ये जेवढं शिकवतो तेवढं जर का रेग्युलर केलं तर मला नाही वाटत गुडघ्याची ऑपरेशन करावी लागतात. पण माझ्याकडे पहिल्यांदी खुर्चीवरती किंवा कॉटवरती बसणाऱ्या बायका खाली बसता येत नाही म्हणून हळूहळू मांडी घालून खाली बसायला लागल्या. माहीत नाही, काही काळ जातो, वय वाढत जातं, एजिंगचा प्रॉब्लेम. आणि दुसरं म्हणजे ही आपली जमिनीवर बैठक मारायची पद्धत आपली सुटायला लागली आणि मग परत खाली बसलेल्या पुन्हा वरती जायला लागल्या. वरची मंडळी खाली आली, मला खूप आनंद झाला, पण आता खालची मंडळी परत वर जायला लागली. असं कधीतरी मी म्हटलं की जर का तुम्ही खाली बसणार नसाल तर मी तुम्हाला माझ्या वर्गाला येऊ देणार नाही. आणि मग काय झालं, एका बाईनी जिद्दीने सुट्टीमध्ये प्रयत्न केला आणि मी तिला जानेवारीची मुदत दिली होती. दिवाळीच्या सुट्टीनंतरच पटकन खाली बसली, बरेच दिवस खाली बसल्या. पण आता काय होतंय की बायकांना सवयच नाही राहिलेली किंवा पुरुषांना सुद्धा खाली बसायची. त्याच्यामुळे त्यांच्या गुडघे असे वरच राहतात, जमिनीला टेकतच नाहीत. आता हे गुडघे किती महत्त्वाचे आहेत. कितीतरी आसनं किंवा उभं राहण्याचे काही व्यायाम विशिष्ट पद्धतीने गुडघ्यावरती जोर देऊन वळवून असे जर आपण केले तर गुडघ्याला काही इजा झालेली असताना सुद्धा आपण परत पूर्वस्थितीला, अगदी पूर्वी इतकं नाही आलो तरी 90% आपल्यामध्ये सुधारणा होते, असा माझा स्वानुभव आहे. 2-3दा पडले तर त्याच्यानंतर गुडघ्यावरच पडले नेमकी आणि दोन्ही गुडघे जायबंदी झाले. एकदा पाय मुरवाळला, एकदा कमरेत लचक भरली. जर का मी योगाला येत नसते किंवा मुळामध्ये खेळाडू नसते तर माझ्याही गुडघ्याची ऑपरेशनं करावी लागली असती. पण मी अजून तशा काही ती म्हणजे वेळ येऊ दिली नाही आहे, कारण नियमितपणे प्राणायाम आणि आसनं माझी चालू आहेत.
म्हणजे गुडघा सांभाळणं हा किती महत्त्वाचा आहे. आता या गुडघ्याचे रक्षण माझ्या रामचंद्राने करावं असं आपण म्हणतोय त्याला. आणि तेव्हा त्याला विशेषण दिले सेतुकृत, म्हणजे ज्यांनी सेतू बांधला, कृत केला. आता त्यांनी स्वतः बांधला का? आर्किटेक्ट असतो तो, काही स्वतः करत नाही कुठलं काम, तो डिझाईन करून देतो. पुढे प्रत्यक्षामध्ये कसं करायचं ते तो पुढचा सिव्हिल इंजिनियर ठरवतो आणि मग त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन त्याच्याकडनं काम करून घेतो. ही प्रोसेस आहे. आता समुद्राने जर का वाटच दिली असती जायला तर सेतू बांधायचा प्रश्न आला नसता. त्यांनी विनंती केली सागराला, पण सागराने ऐकलं नाही. आणि मग तेव्हा एक बाण मारून सगळा, म्हणजे अग्निअस्त्र म्हणतात, समुद्र वाळवायचा प्रयत्न त्यांनी केला. त्याबरोबर समुद्राला चिंता वाटली त्याच्या पोटातल्या सगळ्या जलचरांची आणि साठ्याची, रत्नबित्न सगळ्याचं, तुमचे कोरल्स वगैरे आतमध्ये असतात, सगळ्याचा साठा आहे तो खाली, तेलसुद्धा खाली आहे. त्या समुद्राला त्यांची चिंता वाटली आणि तो शरण आला. आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही मला यायला सांगितलंय खरं, पण मी का नाही तुम्हाला जागा देते? मी जाता रस्ता दिला तुम्हाला, तर मला विधीने जे काम दिले, ज्या मर्यादा दिलेल्या आहेत त्या मर्यादा मी उल्लंघीन आणि संबंध सृष्टीचा नाश होईल. मर्यादा पुरुष श्रीरामांना हे पटणं शक्य नव्हतं. आणि मग समुद्रानेच त्यांना सांगितलंय की तुमच्याकडे 2 वीर आहेत, नळ आणि नीळ, हे सूर्यपुत्र आहेत. आणि ह्या दोघांमध्ये अशी ताकद आहे की त्यांच्याजवळ ही कला आहे, बांधकामाची कला त्यांच्याकडे आहे. दुसरं म्हणजे ते लहान होते तेव्हा ते पूजा केलेले जे ऋषीमुनींचे दगड वगैरे असत ते सगळे समुद्रात टाकत असत आणि त्यांना मजा वाटत असे. त्या बिचाऱ्या ऋषीमुनींनी अशी म्हणजे काळजी केली की कसं काय होणार आता हे, आणि म्हणून त्यांनी त्याला शाप दिला की तू जे काय पाण्यात दगड टाकलेस तर ते तरंगतील. बघा, या सगळ्या रामायण कथांमध्ये कुठेतरी अगोदर मूळ दाखवलेलं असतं आणि त्या मुळाचा उपयोग बरोबर योग्य वेळेला रामचंद्रांना करायला मिळालेलं आहे असं आपल्याला त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सापडतं. बरं, ते सुद्धा देवरूप आहेत, त्यांना माहिती नाही आहे का, ठाऊक आहे सगळं, पण नाही, कोणीतरी सांगेपर्यंत ते कुठली गोष्ट करत नाहीत. म्हणजे इतरांना प्रवृत्त करायचं, ही जी वृत्ती त्यांच्याजवळ आहे ती आपल्याला ह्याही बाबतीमध्ये दिसते. आता जेव्हा सेतू बांधायचं ठरतं, खरं म्हणजे दोघांना खांद्यावरती घेऊन मारुती पलीकडे गेला असता, पण बाकीचे वानर कसे आले असते? त्यांना काही समुद्रानं पोहत जाऊन शक्य नाही, उडणं पण शक्य नव्हतं, इतकी समुद्र उल्लंघून जाणं. म्हणजे सेतू म्हणजे जो आपला भारतवर्षाचा भाग आहे तिथून लंकेच्या भागामध्ये, लंका म्हणतो आपण त्याला, तर तिथपर्यंत जायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला सेतू पाहिजे. प्रत्यक्षामध्ये सेतू कसा बांधलाय? चढायला लागतंय. नेहमी आपण आता फ्लायओव्हर वगैरे बघतो, तर फ्लायओव्हर बांधताना आपण बघतो की आधी चढ असतो, मग बराचसा रस्ता सरळ असतो आणि मग परत उतार असतो. आता जर का फार लांब असा रस्ता करायचा असेल तर खाली पिलर्स लावावे लागतात आणि त्या पिलर्सवरती म्हणजे सीलिंग वगैरे करताना आपण पाहिलेलं आहे ते प्रत्यक्ष, की पिलर्स कसे समुद्रामध्ये खोलपर्यंत नेऊन असे बांधलेले आहेत. आता या वांद्रा आणि वरळी याला जोडाई करता हा समुद्रामधून एक पूल बांधलेला आहे. आता कल्पना करा की भारतवर्षाच्या टोकाला रामेश्वरच्या तिथे आहेत आलेले आणि तिथून आता त्यांना पलीकडे जायचं आहे. आता ह्या समुद्र पार करायला जायचं आहे. आता त्या काळामध्ये समुद्रामध्ये पिलर बांधणं म्हणजे पुन्हा समुद्राला त्रास देणं. आता समुद्र मदत करतोय, समुद्राने सांगितलंय नलनीलांमध्ये ती ताकद आहे, झालं. लगेच वानरसेना कामाला लागली. मोठे मोठे दगड, पर्वत, झाडं. मजा वाटली मला की झाडं कशा करता. मग माझ्या लक्षात आलं नुसते दगड आणि माती टाकली असती तर कदाचित पाण्यात ते बाजूला झाले असते, म्हणजे पुन्हा
आपण जेव्हा एखादी बांधकाम करतो तेव्हा लाकडाचं किंवा लोखंडाचं आधी स्ट्रक्चर करून घेतो आणि मग विटांचं बांधकाम करतो. म्हणजे ते असं उगाच माझ्या नेहमी अशा काहीतरी डोक्यामध्ये भन्नाट कल्पना येत असतो. आता हा सेतूबंधन करताना मला सेतूबंधासनाची आठवण आली. सेतूबंधासनाची अवस्था कशी आहे? पहिल्यांदा सर्वासनात जायचं, म्हणजे डोकं आणि खांदा जमिनीला लागलेला आहे, पुरं शरीर पायापर्यंत उभं आहे आणि दोन्ही हात कमरेच्या वरच्या बाजूला असे आपण आधाराला ठेवलेले, चारी बोटं मागे अंगठा बाजूला असं ठेवलेलं आहे. आता या अवस्थेमध्ये सेतूबंध आसन करताना आपण पाय परत खाली आणतो उलट्या बाजूला, म्हणजे पाठ खाली आहे, पोट वर आहे सेतूबंधासनामध्ये, आणि दोन्ही पाय खाली टेकवलेले आहेत. दोन्ही पाय खाली टेकवलेत. आपल्या कोपऱ्यापर्यंतचा भाग हाताचा जमिनीला टेकलेला आहे, खांदे आणि मान जमिनीला टेकलेली आहे आणि हातांचा आधार आपण कमरेला दिला आहे. आता ही जर आणि मधला जो मांड्यांचा भाग आहे तो सरळ येतो. आता आपण कालच उरूचा भाग बघितला आणि त्याच्यामध्ये राक्षस कुळाचा नाश करणारा राम अशी आपण त्या मांडीच्या तिथे कल्पना केलेली आहे. आता वरचा जो भाग आहे तो सगळा सलग आहे आणि मग इथून दोन भाग झालेत पायापासूनचे. त्याच्यातला मांडीचा भाग रुंद आहे. तेव्हा प्रवास करताना आपल्याला रुंदी पाहिजे, नाही तर वरनं खाली पडलं तर पंचायत होईल. खाली पुन्हा पिलर नाही येत, आधांतरी हा सेतू बांधायचा आहे. आता हे जे दोन मांडे आहेत, या दोन मांड्यांमध्ये आपण असं वर्णन करतो की दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजः. जागा ठरल्या आहेत. भाऊ उजवीकडे, बायको डावीकडे, वामांगी म्हणून पत्नीला वामा म्हटलं जातं. लक्ष्मीचं स्थान नारायणाच्या हृदयात आहे, म्हणजे थोडंसं डावीकडे आहे. आणि अनेक ठिकाणी पंचायतनाचं दाखवताना सीता रामाच्या मांडीवर दाखवली आहे. वामांकी अंक, वामांगी अंग अंगावरती, म्हणजे डाव्या बाजूला ती अंगावर आहे किंवा अंकावर आहे, मांडीवर आहे. आता या मांडीपर्यंत ऐक्य आहे, वरच्या बाजूपर्यंत सीतेशी ऐक्य आहे. आणि आता रावणाने तिला लंकेमध्ये नेली आहे. अद्वैतातलं द्वैत झालं बघा, दोन लांब गेले. आता जेव्हा दोन लांब होतात, जो विभक्त नव्हे तो भक्त असं म्हणतात, तो विभक्त गेली, सीता विभक्त झाली. आता परत तिच्यापर्यंत जायचं आहे आपल्याला, म्हणजे मध्ये काहीतरी साधना करायला लागते. आपण त्रिपुटी म्हणतो, ज्ञान मिळवायचंय, ज्याला ज्ञान मिळवायचंय तो निज्ञेय ज्ञाता, आणि या दोघांमध्ये ज्ञान हा सेतू आहे. अशा अनेक त्रिपुटी आपल्याला ठाऊक आहेत. तशीच ही आत्ता भक्त देव आणि भक्ती, आत्ता इथे राम आणि सीता म्हणजे शिव आणि शक्ती यांच्यामध्ये अंतर पडलं. सोहम म्हटलं की मी तोच आहे मध्ये अंतर पडतं. सो वेगळा होतो, अहम वेगळा होतो, तो एकत्र व्हायला लागतो. आता एका मांडीच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला सीता आहे, हे कारण आहे बघा. आणि कोणाच्या साहाय्याने त्यांनी सीतेला मिळवली आहे? लक्ष्मण प्रामुख्याने आहे. उजव्या मांडीकडे आपण उजव्या बाजूला लक्ष्मणाची जागा धरलेली आहे. आपण त्या उजव्या मांडीमध्ये लक्ष्मण आहे असं समजूया. पण याच्या पाठीमागे काय काय आहे, आधार कशाचा आहे? तर डोकं, खांदे हे जमिनीला टेकलेत. आता आपल्या असं लक्षात येतं की वरती एकेकांची नावं घेतलेली आहेत आपण, म्हणजे रामाचं जे पुढचं जीवन आहे, त्याचं जे कार्य आहे, त्याचा बेस सगळा तिथे तयार झाला आहे. आणि मग खांद्यामध्ये आपण बघितलं आयुध आहेत, तो खांदे थोडेसे वर उचललेले आहेत, खांद्याची वरची बाजू जमिनीला टेकलेली आहे, पण बावका जमिनीला नाही टेकलेला. म्हणजे तिथे आपण आयुध, दिव्यायुध घेतलेला आहे. नंतर त्याच्या हातामध्ये धनुष्य मोडण्याची ताकद आहे. आणि मग तेव्हा त्यांनी सीतेचं पाणीग्रहण केलेलं आहे. बघा,
या इथे आपल्या असं लक्षात येते की त्याच्या ज्या भुजा आहेत, म्हणजे दंडाचा भाग आहे कोपऱ्यापर्यंतचा, तो जमिनीला टेकलेला आहे. आणि दोन्ही हात जे आपण सीतेची कल्पना केलेली आहे जिथे, तिचा आधार मागच्या बाजूला आहे. ह्या चढावरती त्यांना कोणी कोणी मदत केली आहे तर आपल्या लक्षात येते की आपण जांबुवान आहे, सुग्रीव आहे, मारुती आहे, म्हणजे ही सगळी वानरसेना, हे सिंबॉलिक आहेत, प्रतिकात्मक आहेत. त्यांची संपूर्ण वानरसेना त्यांना पलीकडे, म्हणजे सेतुबंधन करताना सुद्धा सहकार्याची भावना आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की प्रत्येक दगड टाकताना श्रीराम म्हणून ते टाकत होते किंवा राम म्हणत होते. राम 2 अक्षर बीजमंत्र आहे. एका दगडावरती रा लिहित होते, दुसऱ्या दगडावरती म लिहित होते आणि रा आणि म एकमेकांना जोडलं जात होतं. अनेक कथा, अनेक कीर्तनकारांनी किंवा लोकगीतांमध्ये अनेक कथा याच्यामध्ये आपल्याला सापडतील. आता ह्याच्या मागे कशी गमतीची एक गोष्ट, फार ती अध्यात्माचा बेस सांगणारी आहे. हे सेतुबंधन चाललेलं आहे. राम बघतायत की रामाने टाकलेली सगळी दगडवरती तरंगतायत. रामाला वाटलं आपण पण जरा मदत करावी, म्हणून ते एक बाजूचा दगड उचलतात आणि पाण्यात टाकतात. तो जातो की खाली, जमिनीला जातो, आतमध्ये जातो, आतपर्यंत तळापर्यंत बसतो. मारुती बाजूला उभा आहे. 1 टाकला, 2 टाकले, 3 टाकले, दगड एकही वरती राहत नाहीये. तेव्हा रामाला आश्चर्य वाटतं, असं कसं काय होतंय. तर मारुतीला हात जोडून पुढे उभा राहतो, म्हणतो, अहो तुम्ही ज्यांना सोडून दिलं तो तरंगेल कसा, या संसार सागरामध्ये तो बुडूनच जाणार. किती सुंदर उत्तर आहे ते. रामानी म्हणजे दैवी शक्तीने जोपर्यंत आपल्याला हातात धरलंय तोपर्यंत आपल्याला संसार सागर तरून जाता येणार आहे. पण आपण एकदा त्या रामाची साथ सोडली म्हणजे मग आपण या संसार सागरामध्ये बुडणारच. आता ह्या सेतुबंधनाच्या पाठीमागे अनेक गोष्टी आहेत. आता मला हे सेतुबंधनासन म्हटल्याबरोबर मला आठवलं की मार्जारासन आणि श्वानासन, बरोबर. आता इथे आपली म्हणजे कशी पद्धत झाली आहे बघा, की आपला पुढचा भाग आहे, समोरचा भाग आहे तो आडवा झाला आहे आणि मार्जारासनामध्ये आणि श्वानासनामध्ये पाठ वर येते आणि पोट खाली जातं, छातीचा भाग खाली जातो. चतुष्पाद 4 पायांचे आणि मग त्याचे 2 पायांचे आपण माणूस झालो. त्याच्यामध्ये जांबुवंत, सुग्रीव आणि मारुती सिंबॉलिक आहेत की पहिल्यांदा ब्रह्मदेवानी अशी निर्मिती केली आणि मग मानव निर्माण झाला. आता हा जो चतुष्पाद आहे त्याचा आहार आडवा आहे, म्हणजे तो खातो आणि तसंच मागे जातो, म्हणून आडवा आहार म्हटलंय. आणि आपण उभे असतो, आपण खातो, ते खाली जातं. ते पटकन खाली जाऊ नये म्हणून आपल्या आतड्यांची रचना बघा कशी केली. लहान आतडं कसं आहे बघा, फिरतंय, मोठं आतडं सुद्धा खालून वरती येते, आडवं जाते मग परत खाली जाते. आता ह्या इतकं सगळं पचनक्रियेमध्ये सगळं येतं आणि प्राणी जो आहे तो मात्र आडवा आहार करतो आणि लगेच त्याचं बाहेर नको आहे त्या गोष्टी बाहेर निघून जातात. म्हणून हे जे चतुष्पाद प्राणी आहेत ते मांसाहार पचवू शकतात, त्यांना त्याचा त्रास होत नाही. पण माणसाने मांसाहार का नाही करू, कारण त्याचा हा पचनेंद्रियाचा जो रस्ता आहे किंवा मार्ग आहे तो असा वळणाचा आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं जर तर आपले गुडघे टेकलेले आहेत, दोन्ही हात टेकलेले आहेत आणि डोकं अधांतरी आहे. दोन्हीमध्ये मी फक्त तुलना अशा करता करते की प्राणी जे आहेत, चतुष्पाद प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे, ते डोक्याचा आधार नाही आहे त्यांना. माणसाची व्याख्या अनेक पद्धतीने केली आहे की माणूस हा हसणारा प्राणी आहे, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आणखी एक व्याख्या अशी केली आहे की माणूसाला बुद्धी आहे आणि मग ती बुद्धी जेव्हा सारासार विचार करते, सत्यासत्याच्या मागे जाते, योग्यायोग्य ठरवते, तेव्हा त्याला विवेक म्हणतो आपण. तेव्हा प्राण्यांमध्ये तो म्हणजे कोणी मग कीटक असोत कोणी असो, म्हणजे मनुष्याच्या शिवायचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये बुद्धी नाही आहे.
ते घरं बांधत नाहीत, ते कापड विणत नाहीत. ते काय करतात, आपल्या शरीरावरतीच त्यांच्या केस आहेत आणि नैसर्गिक रक्षण त्यांचं होत असतं. ज्या तयार झालेल्या गुहा असतात आपोआप कपाडी, तिथं ते राहतात. विळं करतात म्हणजे काय, तर आपल्या हातानेच ते उकरतात आणि पृथ्वीच्या पोटामध्ये जाऊन थांबतात. आता आपण जर सेतूबंधाचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की डोकं टेकलेलं आहे, मान टेकलेली आहे, म्हणजे जो महत्त्वाचा भाग आहे धडाला जोडलेला तो टेकलेला आहे. म्हणजे बुद्धी, हा जो बुद्धिवादी विवेक जो आहे तो विवेक तिथं आहे. काय हवं काय नको, काय सोडायचं काय घ्यायचं हे माणसाला बरोबर कळतं येते आणि तो विचार केला पाहिजे. तो करत नाहीये सध्या आणि मग आपण काय करतो, आपल्याला काही मिळालं तर ते आपलं पण लोकांना वाटलं पाहिजे, किंबहुना लोकांना वाटायचंय म्हणून मिळवलं पाहिजे. NGOज असतात. आज या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येते की किती लोकांना फूड पॅकेट्स वाटली जात आहेत आणि ती देण्याकरता आपण दुसऱ्यांकडनं गोळा केल्याशिवाय देता येत नाही. आपल्याजवळ जर नसलं तर इतरांना आवाहन करावं लागतं. पण आता आजकाल काय होतं की हे समाजात वाटण्याकरता म्हणून जमा झालेला पैसा, ते समाजवादी विचाराचे लोक असतात ते स्वतःकडेच ठेवतात आणि समाजाच्या नावानं घ्यायचं आणि आपल्या स्वतःकरताच वापरायचं. 7 पिढ्या ते बसून खायची सोय करून ठेवतात. अर्थात त्यांनी 7 पिढ्यांकरता जे मिळवलेलं असतं ते त्यांची पुढची पिढी त्यांच्या डोळ्यासमोरच सगळं फस्त करून टाकते. कारण त्यांना आपण असंच निर्माण केलेलं असतं. कसा पैसा येतो तसाच पैसा जातो. आपल्याला जेव्हा सेतूवरतून जायचं असतं, मधला भाग चालत जाण्याचा आहे आणि डोक्याकडचा भाग आहे तो चढण्याचा आहे बघा. म्हणजे बुद्धीच्या आधाराने आपण वर चढलोय. कारण आहे सीता, म्हणून खांद्याखालचा जो भाग आहे कोपरापर्यंतचा तो जमिनीला पूर्ण टेकलेला आहे आणि कमरेच्या इथे जिथून आपले पाय सुरू होतात तिथे आपल्या त्या हातांचा आधार आहे. म्हणजे तो जानकी हे मुख्य कारण आहे आणि तिथं ते आधार आहे त्याला. आता याच्यामध्ये एक जशा गर्भहरणाच्या पुष्कळ गोष्टी आहेत तशी आणखीन एक गर्भहरणाची गोष्ट मारुतीच्या बाबतीमध्ये, भीमाच्या बाबतीत पण आहे आणि अर्जुनाच्या बाबतीत पण आहे. अर्जुन आणि मारुती कपिध्वज, त्याच्या अर्जुनाच्या ध्वजावरती, रथावरच्या ध्वजावरती मारुतीचं चित्र आहे. कपी म्हणजे मारुती. आता हे कसं आलं तर त्याची एक कथा सांगतात की एकदा हे दोघं जण भेटले रानामध्ये आणि कारण याच्यावरती त्याला वनवासात जायला लागलेलं आहे, त्रिदंडी संन्यास घेतला असं आपल्याला माहीत आहे. आणि तेव्हा अर्जुन मारुतीला म्हणतो की काय याला काय अर्थ आहे का, राम एवढा धनुर्धर होता, मी जर त्याच्या जागी असतो तर मी एक बाण मारला असता आणि बाणांचा पूल तयार केला असता. मारुती म्हणतो कसं शक्य आहे, बाणांच्या पुलावरतून आमच्यासारखे अडदाण वानर जर जायला लागले असते तर पूल पडला असता खाली आणि दोघांची पैज लागते. अर्जुन एका बाणामध्ये पूल तयार करतो, मारुतीराया उडी मारतात बरोबर मध्यावरती आणि पूल कोसळतो. आता त्यांची अट अशी ठरलेली असते की जो हरेल त्यांनी अग्नीमध्ये प्रवेश करायचा. झालं, अग्नी पेटवला जातो. फार प्रामाणिक असतात हे पैज लावलेले असतात ना, हे लोक फार प्रामाणिक असतात. आणि आता हा अगदी उडी घेणार एवढ्यामध्ये एक म्हातारा माणूस येतो आणि म्हणतो काय रे काय चाललंय, आत्महत्या कशाला करतोय. तर सांगतात की असं असं घडलंय. म्हणजे मग ठीक आहे ना, तुम्ही दोघांनी ठरवलं, पण या सगळ्याला साक्षीदार कोणी होता का. मग साक्षीदार पाहिजे. कोर्टामध्ये घडलेली गोष्ट असली अगदी वाटेल तितकी खरी, सगळ्यांना ठाऊक आहे, तरी आखो देखा हाल असा प्रत्यक्ष साक्षीदार हवा असतो त्यांना, स्वतः डोळ्यांनी पाहिलेला. ठीक आहे म्हणे, परत आपण एकदा करूया हा प्रयोग. आणि त्या वयस्क माणसाच्या समोर, वृद्ध माणसाच्या समोर हा प्रयोग पुन्हा होतो. मारुती उडी मारतो, तस मस्त नाही व्हा, काहीही होत नाही त्या पुलाला. आणि मग आता मारुतीवरती वेळ येते की काय झालं. तर मग तेव्हा आपलं कृष्ण रूप दाखवतो, कारण अर्जुनाचा तो पाठीराख आहे. अर्जुनाने असं कर्तव्य करण्याच्या पूर्वी अशा पद्धतीने अग्निप्रवेश करणं योग्य नव्हतं, म्हणून कृष्णाने आपली शक्ती त्या सेतूच्या खाली लावली आणि म्हणून ती मारुतीला तोडता आली नाही. आता
इथे मुद्दाम अशा करता सांगितलं की किती पद्धतीने हे असे सेतू बांधता येतात. त्या निमित्ताने गर्भहरणाची गोष्ट, या कुठल्याही गोष्टीचा गर्व होऊ नये. मारुतीला सुद्धा मी असं तोडू शकतो नाही का, केव्हा आपण काम करू शकतो? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, पण त्याच्या मागे भगवंताचं भक्कम अधिष्ठान लागतं. तर हे भक्कम अधिष्ठान असल्यामुळे तो पूल झाला. आता ह्या पुलावरून म्हणजे गुडघ्याचा भाग आहे हा, तेव्हा या गुडघ्यापर्यंत सगळं पॉझिटिव्ह आहे बघा. जरी चढला आहे तो चढ आहे आणि मधला भाग सरळ असेल आणि नंतर तो खाली उतरलेला असेल. आता तो उतारावरती आपण जाणार आहोत. आता उद्याच्या भागामध्ये आपण गुडघ्याच्या खाली उतरणार आहोत. आणि म्हणून या सेतुकृत हा ज्या शब्दाला अर्थ आहे हे खूप महत्त्वाचं आहे. निर्माता असतो तो स्वतः सिनेमा नाटक करत नाही, पण तो ती निर्मिती कशी होईल याच्यासाठी पूर्णपणे मागे उभा असतो. म्हणजे अशा पद्धतीने हा जो निर्माता आहे, म्हणजे उपादान कारण आणि निमित्त कारण आपण म्हणतो की सगळ्याला निमित्त कारण भगवंत आहे आणि तो आपल्याकडनं करवून घेतो. म्हणजे मग आणि आम्हाला वाटतं आम्हीच केलं, पण मग ते उपादान कारण असतं हे आपल्या लक्षात राहायला पाहिजे. आता ह्याला या सेतुबंधासनाला उत्तान मयूरासन असा पण शब्द वापरलेला आहे. आता मयूरासन करताना 2 हात आपण जमिनीवरती टेकतो आणि पूर्ण शरीर आडवं होतं. हे मयूरासन आहे. आता आपण हा 2 हात टेकतो, पण ते प्रत्यक्षात मयूराचे 2 पाय आहेत. इथे पण आपण आपली पावलं पूर्णपणे जमिनीला टेकलेली आहेत. मार्जारासनामध्ये आपण पायाचा वरचा भाग टेकवतो, तर श्वानासनामध्ये बोटं टेकवतो, पण सेतुबंधनासनामध्ये पूर्ण पाय टेकवलाय, कारण पूर्ण आपल्याला ते पूर्णपणे तोलायचं आहे म्हणून. तर हे जे अशीच आता गोष्ट बघा, त्या मयुराचे हात आहेत, म्हणजे आम्ही जे हात म्हणतो ते मयुराचे पाय आहेत. तर ते मयुराचे पाय आणि एरवी त्याचं पोट खालच्या बाजूला असतं आणि आता हे उत्तानं वरच्या बाजूला झालं. खूप नावं जी आसनांची दिली आहेत ना, त्याचाच आपण नीट विचार केला तर आसनाची स्थिती भली माझ्यासारखीला करता येत नाही, पण मला आसनाचं वर्णन करता येतं. माझ्या डोळ्यासमोर ती चित्र उभं राहतं, कोणीतरी केलेलं असतं ते उभं राहतं. तेव्हा आता आपल्याला उद्यापासून गुडघ्याच्या खाली जायचं आहे, गुडघ्याच्या खाली उतरायचं आहे. तेव्हा आज आपण हे सेतुकृत हा जो आहे राम, तो आम्ही गुडघ्याला त्यांनी रक्षण करावं. आणि आम्ही जर का गुडघ्यावरती हात ठेवून, म्हणजेच नुसते हात ठेवून नाही, गुडघ्याचे व्यवस्थित रीतीने व्यायाम केले आणि ह्या गुडघ्यांवरती हात ठेवून समजा आम्ही रामरक्षा म्हटली, म्हणजे आपल्याला ज्याची व्याधी असेल त्या त्या ठिकाणी आपण हात ठेवावेत आणि रामरक्षा उरलेली म्हणावी. एकदा सगळ्या शरीराला स्पर्श करावा आणि मग जिथे मला व्याधी वाटते, जिथं इम्बॅलन्स झालेलं आहे, आरोग्य माझं बिघडलं आहे असं मला वाटतंय, तिथं ठेवून सुरुवातीची आणि नंतरची रामरक्षा म्हणावी.